नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता मम्मी मार्केटला जाऊन मच्छी घेऊन आली आहे. आता आपण बघूया काय मच्छी आणली. मम्मीने बांगडे आणि झिंगे आणले. सो लेट्स सी. भाज्या आणल्या, भेंडी, टोमॅटो, कोथिंबीर. हे आहे पीस. वो किती 1 2 3 4 5 6 बांगडे. झिंगे असे मिळाले. झिंगे असेच होते आज. मोठे नव्हते. साफ करायला टाइम लागला ना याला. आणि हे पण साफ करायला लागेल. हे मी करू देईन साफ मम्मीला. आणि ह्याच्या खाली हे बांगडे. मग आता आपण काय बनवणार आहे? बांगडे फ्राय करू. भात आहे ना सध्या, भात आणि बांगडे खाऊ. आणि हा हे साफ करू दुपारी मिसळ. रस्सा. कितीला मिळाले? झिंगे 250ला आणि बांगडे 100ला. 100चे 6. ओके ठीक आहे. मग आता बांगडे आपण फ्राय करणार फ्राय करणार आहे. आपण आहे. भात बनवलाय ना, बांगडा आणि भात खाऊ. आम्ही ऍक्च्युली ड्राय असा भात आणि फ्राय बांगडा खातो. आवडतो आम्हाला. आता बांगडे फ्राय करताना मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत माझा एक ब्लॉग आहे, तो मी एडिट करते ऑलरेडी. तर तू मॅरिनेट करताना मला आवाज दे, ठीक आहे? आणि माझी ना मान खूप दुखती आहे, त्यामुळे मी ब्लिंकिटवरून ही हॉट वॉटर बॅग मागवली आहे. मी नेहमी मधुला चिडवायचे की काय म्हातारी झाली का हॉट वॉटर बॅग यूज करते आणि हे. आणि आज माझी मान इतकी दुखती, मला स्वेलिंग आली ॲक्च्युली. आय डोंट नो हाव, काही जर्क बसला वाटतं. तर मग आता ही हॉट वॉटर बॅग मी ब्लिंकिटवरून मागवली आहे फॉर 290 रुपीज. अँड आता मी ते गरम करून जरा शेक घेते. आणि आता मम्मी मॅरिनेशन करताना मला आवाज देणार आहे, हाक मारणार आहे. मम्मीने हाक मारली की मी जाणार आतमध्ये आणि तुम्हाला दाखवणार की आम्ही फिश फ्राय कशी बनवतो. सो आतासाठी जरा बाय बाय. आणि आता मम्मीने मला आवाज दिलाय, इथे मम्मी मॅरिनेशन करते. मी तुम्हाला दाखवते. ऑलमोस्ट 1.5 महिन्यानंतर मी आता मच्छी खाणार आहे. वाव. हे 3 झाले. आता हे 3 नंतर. आता हे 3 सेकंड बॅचला. आता हे फ्राय झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे कसे दिसतात. खाऊन सांगते की हे कसे लागतात. दाबोळी जी निघालेली ती पण मम्मीने फ्रायला टाकली आहे. आता आपण जाऊया जरा हॉट वॉटर बॅग परत ठेवूया एकदा, बिकॉज माझी मान खूप जास्त दुखते. मम्मीने आता भात वाढून आणलेत. आपण जरा फिश बघून येऊया. बघू फिश कितपत आली आहे. ही झाली फिश रेडी. ती मस्त फ्राय झाली. आता ही घेऊन झाली. जाऊया. गरम आहे हा समोर. हे आमचं फिश जेवण. आता फिश घेऊन सर्व करूया. आणि गाबोळी, बांगडा फ्राय, सूक खूप छान झालंय. आता मी जेवून घेते कारण मला कंट्रोल नाही होणार. सी फूड इज माय फेवरेट. आता मी स्टार्ट करते जेवायला. आणि फिशची सेकंड बॅच फ्राय करायला ठेवते मम्मी. आणि ते झालं की मम्मी येऊन जेवणार. आता मी तर जेवायला सुरुवात करते. बाबा मम्मीला विचारूया कशी झाली आहे फिश. खाऊन बघ. चांगली झाली असेल. मीच बनवली. काय बोलली? मीच बनवली आहे. चांगली झाली असेल. छान झाली आहे. मीठ बरोबर आहे. माझा रिव्ह्यू मम्मीचा रिव्ह्यू सेम आहे. मस्त झाली आहे फिश. हॉट वॉटर बॅग नवीन मागवली ब्लिंकिटवरून. चला जेवून घेऊया आणि मग परत भेटूया. सी यू. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे मला सुट्टी, त्यामुळे आज घरी व्लॉग बनवणार. आज आम्ही बनवतोय सिंधी कढी. सगळी प्रिपरेशन झाली आहे. सगळं साहित्य मम्मीने काढून ठेवलंय, भाज्या कापून ठेवल्या आहेत. आता जाऊन फक्त आपल्याला ते प्रोसेस बघायची आहे, सिंधी कढी कशी बनवतात ते. नाव डिरेक्टली लेट्स गो टू द किचन आणि सिंधी कढी कशी बनते ते बघूया. ह्या भाज्या आहेत टिंडा, फ्लावर, इथे बटाटे आहेत, शेंगा, गवार,
आणि भेंडी फ्राय करून घेतली ऑलरेडी. डिरेक्टली तुम्ही कढीमध्ये नाही टाकू शकत कारण मग ते चिकट होईल. आणि चिंच कोळून ठेवलं आहे. आणि मेन इन्ग्रेडियंट तुम्हाला बेसन लागणार आहे. पाहिलंच सिंधी कढी रेडी झाली आहे. ती कशी बनते तेही तुम्हाला माहिती आहे. आता वाजले 3:15. खूप भूक लागली आहे. सो मम्मी जेवायला वाढते. मम्मी आली घेऊन जेवण की मी खाऊन तुम्हाला सांगेन की कढी कशी झाली आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू देईन. सो आता लेट्स वेट. हे बघा कढी रेडी झाली आहे. हे बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. दॅट मीन्स युअर कढी इज प्रॉपरली रेडी. मम्मीने पण तिचं ताट वाढलं आहे. आता आपण खाऊन बघूया की कढी कशी झाली आहे ते. मी तुम्हाला खाऊन सांगते ऑनेस्ट रिव्ह्यू. यम्मी. तर आता आम्ही जेवून घेतो. तुला याच्या व्हिडिओमध्ये नाही. तर आता आम्ही जेवून घेतो आणि मग भेटते तुम्हाला पुढे. मी ॲक्च्युली मला काही गोष्टी आल्यात कोलॅबरेशनमध्ये, त्या तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला त्या कशा वाटतात ते मला सांगा. मम्मी काय बनवलं? भजी, कांदा भजी. सो हे सन्ना भजी, सन्ना भजी. आमच्या सिंधीमध्ये सन्ना भजी. सन्ना भजी. आणि हे बटाट्याचे बनवायचे अजून. आणि हे बटाटे चिप्स. हे काय मम्मी असं हे याचे तुकडे करून सन्ना भजी ओके, म्हणून ओके, मोठं ओके. करून. अरे काय. आता मी आले घरी. शूट झालंय माझं, पॅकअप झालं आणि मला ॲक्च्युली मेकअप केल्यानंतर वेळच नाही मिळाला काही शूट करायला कारण खूप शूट होतं आमचं. आता मी मेकअप रिमूव्ह करते आणि मला खायची आहे मॅगी. सो मी मॅगी बनवणार आहे. त्याआधी मम्मी थोडीशी तयारी करून ठेवते, म्हणजे कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवते मम्मी. बाकी मॅगीची रेसिपी तुम्हाला माहितीच आहे मी कशी बनवते. पण आपण किचनमध्ये जाऊ आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला मॅगीची रेसिपी दाखवणार आहे. आता वाजलेत 11:36 रात्रीचे. सो रात्री आपण एक मॅगी पार्टी करूया मी आणि मम्मी. आता माझा मेकअप काढून झालाय. मी छान मॉइश्चरायझर लावलंय. मम्मीने चॉपिंग करून ठेवलंय. 5 मिनिट्समध्ये मी जाणार मॅगी बनवायला. आता आपली मॅगी रेडी आहे. तुम्ही बघितली, मी सर्व केली आहे. दॅट्स माय मॅगी. आता मॅगी घेऊन जाते बाहेर. एक एक करून मला प्लेट आणावी लागणार आहे. आम्ही ॲक्च्युली कोकणातले ब्लॉग्स बघतोय गणपतीचे आणि मला ना ॲक्च्युली 2 days झाले मॅगी खायची इतकी इच्छा होत होती पण वेळ मिळत नव्हता. सो फायनली वेळ मिळाला तर मॅगी बनवली. मग मदर गरम आहे मम्मी खाऊन बघ. आणि जरा कॅमेरा लावूया, मम्मीला विचारूया मॅगी कशी झाली आहे ती. छान झाली आहे. मम्मीनी तर सांगितलं कशी झाली आहे मॅगी. आता जरा मी खाऊन सांगते मी केलेली मॅगी कशी झाली आहे. मी मॅगीचा ठेला लावू शकते, इतकी छान झाली आहे मॅगी. आता मी मॅगी खाऊन घेतो आणि मग त्याच्यानंतर मी झोपणार आहे. आता उद्या बघू मी काही डिश बनवली तर, कारण उद्या सुट्टी आहे. सो आय माईट मेक समथिंग, आय डोंट नो वॉट. पण माझ्या डोक्यात आहे की गार्लिक ब्रेड आणि ब्रेड पिझ्झा असं काहीतरी बनवू, कारण खूप दिवस झाले मी पिझ्झा खाल्लेला नाही आणि मला बाहेरचा पिझ्झा असा काही खास आवडत.